कारण प्रपंच सगळा आशेवरच आहे. पूर्ण कोणाचा झाला सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशा काय सगळी दुसरं काहीच नाही. 1500 रुपयाची आशा होती आता समजलं त्याच्यात काही होत नाही. पहिले वाटे 1500 माय आमच्या शेजारची बहिणीने खबरदार मा पैशाला हात लावला तर मा भाऊ डेंजर आहे. याच्या लक्षात आलं आपण तर लग्न केलं ते भाऊ नाही म्हणून. भाऊ आला कुठून तुला तर भाऊ नाही कोण म्हणते नाही आहे म्हणून. मग 3 भाऊ का एक मुख्यमंत्री आहे 2 उपमुख्यमंत्री. 15च्या आशेने लाईनीत उभ्या राहिल्या. काही बहिणीचे लग्न कटले आशा. नंतर कळलं 1500 काय होत सर्व सुखाची आशा जन्म गेला. हा ज्याचं लग्न नाही झालं त्याला वाटते लग्न झालं मस्त सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक जण म्हणे आईला म्हणे त्याच्या तुझ्या हातचं तर काही गोड नाही लागत मै बायको ये आणि मगच मी पोटभर खाईन. देखली बायको केली घरी आणली. तिला म्हणे आता मस्त तुझ्या हात चव देते म्हणे. मायने एवढं शिकवलं बेसन पोळी. सर्व सुखाची आशा जन्म गेला आहे की नाही. बायको नाही पोरग झाल्यावर बरं होईल. पोरग निरा इच्छा निघाला जो भेटील त्याचं डोकं फोडूनच घरी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. शेवटपर्यंत पूर्ण होत नाही. पूर्ण कोणाचा झाला नाही आणि होईल याची अपेक्षा नाही. असा प्रपंच तुकोबारांना त्याचं स्वरूप कळलं आणि कळल्यानंतर महाराज म्हणले हा प्रपंच आता ओस राहावा हा टिकून राहू नये याची करुणा महाराज भागतात देवाकडून. प्रपंच प्रपंच
प्रपंचाच्या संबंधाने एक एक मंत्र सांगतो तुम्हाला. पहिलं कारण असं आहे, प्रपंच ओसरला जात नाही. काही करा, शास्त्रात हजारो न्याय आहे, त्यापैकी एक न्याय आहे गुळा कोकण न्याय. सगळ्यात पहिले तर तुम्हाला 2 पकवा द्यायला धन्यवाद. तुम्ही काय साठी म्हणसाल, हे कसंही वाजवतात ना, हे 4 आहेत का, हे साधे नाही. जसं जाकी ऋषींची टाळी झाली कालातून समाज यायच्या तालात राहिलं म्हणजे एक नंबर. हे 2 तर यायच्या धाका ताल कोणाला नाही संमेलन धरून त्याची सम आहे, त्याचा ताल आहे, त्याच्या मना चालू तेच एकामेकाला समजतात. तुमच्या तालात नाही द्यायचं, यायला धरून राहायचं म्हणलं मस्त. पण पूर्ण डेरिंगबाज आहे. तुम्हालाही धन्यवाद. एवढ्या मोठ्या गावात हे 4च सापडले. चिंतनाचा विषय आहे. प्रपंच ओसरला जात नाही. आता चौघे माझ्याकडे पहा. शास्त्रात एक न्याय आहे, त्या न्यायाचं नाव आहे गुळा कोकण न्याय. याला म्हणतात कोकण. याच्यावर ठेवला गुळाचा खडा. मी आत्ता 500 रुपये देतो, फक्त खाऊन दाखवा कोणी. तुम्ही रामदेव बाबाचा योगा करा नाही ते शामदेव बाबाचा, फक्त खाऊन दाखवा आपल्याला. हे जसं अशक्य आहे तसं प्रपंच ओसरणे अशक्य आहे. का अशक्य आहे? जसं ईश्वराला अनादि म्हणतात तसं या प्रपंचाला अनादि म्हणतात. अनादि म्हणजे ज्याच्या आधी कोणी नाही. जी गोष्ट एवढ्या दिवसाची आहे ती सहजासहजी जात नसते. अहो विचार नाही मरत. प्रपंच सोडा, या जगात तुमचा विचार नाही मरत. छत्रपतींच्या जाण्याच्या नंतर दिल्लीतला बादशाह महाराष्ट्रात येण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी झाला पण फसला. 42 दिवसामध्ये केवळ या माणसाच्या अंगातून एक किंचाळी यावी आणि चेहऱ्यावर मृत्यूची भीती दिसावी म्हणून या माणसाने 42 दिवस यातना केली. पण ज्याच्यावर यातना चालू होती त्यानं जगदंबेशिवाय तोंडातून एक शब्दही काढला नाही आणि मृत्यूची भीती शेवटपर्यंत दिसली नाही. त्यावेळेस औरंगजेबाच्या तोंडातले शब्द आहे, शिवाने कैसे लोक पैदा किए जो डरते नाही. तो दिल्लीतून महाराष्ट्रात याच्यासाठी नाही आला होता की मराठ्यांना राजा नाही आणि मी मराठ्यांचं शासन करतो, मला दख्खनचा राजा व्हायचा नाही. त्याला माहित होतं छत्रपती ही विचारधारा आहे आणि हा विचार जोपर्यंत महाराष्ट्रात तेवत राहील तोपर्यंत मुघलाची कितीही मोठी सत्ता असू दे एका क्षणात उद्ध्वस्त करतील हे माणसं. तो माणूस महाराष्ट्रात केवळ छत्रपती नावाचा विचार मारायला आला होता. पण दुर्दैव आहे, इतके वर्ष झाले डाव्यांनी आपल्या पद्धतीने इतिहास रंगवून सांगितला पण छत्रपती हा विचार महाराष्ट्रात कोणाला मारता आला नाही. सत्य झालं. समजलं काय? गुंग आहे नाही मारता. विचार जर मरत नसेल तर एवढा प्रपंच ओसरणार आहे का? ओसरत नाही. प्रपंचाच्या संबंधाने काही मत आहेत. मत असे आहे, प्रपंच पहिली गोष्ट तर झालाच नाही. प्रपंच तो झाला होता हे तो समूळ मिथ्यावाद आहे. खोटं आहे कोण आहे. प्रपंच झालाच नाही. मग काय? सगळं परब्रह्म हरिमय जगत, हरिदेव जगत आहे की नाही? सगळा परमात्मा की चिट्ठी से भी सब जीव जगत का रोप लिया कहीं पर्वत रोष विशाल बना. कहीं पर्वत रोष विशाल
परमात्माच आहे, सगळा भरलेला परमात्माच आहे. दिसतो प्रपंच, म्हणून त्याला अनन्य उपादान कारण म्हटलं. प्रपंच अनन्य उपादान, क्लिष्ट नाही सांगणार तर उपादान काय, निमित्त काय, झोपसाल तुम्ही, एवढाच शब्द लक्षात ठेवा. प्रपंच अनन्य उपादान कारण, तो ओसरला जात नाही, झालाच नाही. वांजेची आले का कैसी जन्मपत्रिका, झालंच नाही, पत्रिका पाहिजे का, झालंच नाही. आमचे बाबा दृष्टांत द्यायचे, विचार सांगा. तुम्ही एक बाबा होते, बाबा तुम्ही गेले दर्शन घेतलं का एक नारळ द्यायचे, नारळ दिलं की दुसऱ्या ह्याच्यात तर लेकरूच, म्हणजे यात्राच राहायची. इकडे पाडल्या झाले झोझोरे पाडा झो नारळ देणं, दोन्ही कामं सोबत राहायचे. पण 2-3 पोरं गेले आणि मग दर्शन घेतलं. बाबा नेहमीप्रमाणे मुलबाळ आहे, नाही बाबा दिलं नारळ. गेलं घरी, सालभरानुसार सांगत होतं या तारखेला वापस ये, वापस म्हणे कुठं आहे बाळ, झालंच नाही बाबा. पहिल्यांदा नारळ फेल गेलं, हे दुसरं डबल गेलं घेऊन, खाल्लं डबल आलं. बाळ कुठं आहे, नाही झालं बाबा, 2 मिनिट म्हणजे लोक सांगू नको मार्केट डाऊन कोपऱ्यात आहे. बाकीचे सांगितलं नाही, शामरावजी पाणी म्हणून त्या सगळे येईल थांबू दे, हे जरा क्रिटिकल केस आहे. पडद्याच्या आत घेतलं, मग 2 नारळ खाल्ले पण पोरगं नाही झालं. नाही बाबा, खाल्ले होते का, नुसतं खाल्ले नाही बाबा, नारळाचं केस नाही वाया गेले, जाईले न राख केली, ते पाण्यात घेतले. अरे झालंच नाही, कसं काय नाही झालं असेल बरोबर, डोळे दोन बसले. मग ते याच्या डोक्यात विचारलं, ते म्हणे एक गोष्ट विचारू का, विचार लग्न झालं का तू, नाही बाबा. बाबा म्हणजे रे बीपी वाढली होती काय, कुंभ सरला रे, कुंभ सरला, अरे लग्न कर. नाहीच त्याची जन्मपत्रिका काय कळणार आहे तुम्ही, मग तसा प्रपंच नाहीच त्याच्या संबंधाने काय बाबा. मग दिसते याची वाट काय आहे, प्रपंच नाही म्हणतो तुम्ही, पण दिसते याची वाट काय आहे, त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला. जो दिसते तो प्रपंच घातक नाही. वेदांताचा सिद्धांत आहे, ईश्वरीय प्रपंच दुःखास कारणीभूत नाही. मोठी व्याख्या दिलेली, ईश्वराने निर्माण केलेला प्रपंच तुमच्या दुःखाला कारण नाही. वाहणारी नदी तुमच्या दुःखाला कारण नाही, हे झाडं तुमच्या दुःखाला कारण आहे, वाहणारा वारा तुमच्या दुःखाला कारण आहे, रात्रीचा निघालेला चंद्रमा तुमच्या दुःखाला कारण आहे, का सकाळचा निघाला सूर्य तुमच्या दुःखाला कारण आहे. मग ईश्वरीय प्रपंच दुःखाला कारण नाही, म्हणून प्रपंच दुःखाला कारण, म्हणून प्रपंच. आणि प्रपंच जोपर्यंत अंतःकरणातला ओसरत नाही तोपर्यंत बाहेरचा किती ओसरू द्या उपयोग नाही. काय झालं, एक सद्ग्रस्त घरी कंटाळले का मग माणसं याच्यात येतात. याच्यात आल्यावर बरं आहे, पण काही भगवे कपडे घातले, मग तिने आता भगवे कपडे घातले आणि जंगलात गेले, जंगलात जाऊन राहायला लागले. आता त्याने लंगोट लावलं, एक कुटिया ती आणि त्यांची कुटिया, अंगावर फक्त एक लंगोट एक भगवी शॉल फक्त तेवढंच. पण जरी झाला संन्याशी माध्यान्नाशी तोंड वाशी, खाली खाली मधुकरी मागायला. तुमच्यासारखे सद्ग्रस्त कसं चाललं महाराज, चाललं मस्त, पण लेखाचं काय झालं, आमच्या आश्रमात तिने उंदीर जास्त झाले, तिने लंगोट कुतरलं. एक काम करता का म्हण, काय मांजर घेऊन जा. मांजर नाही, मांजरीला सपाटून उंदरं खाणं चालू केली, एक उंदीर नाही ठेवला. मग उंदरं सरले, मग मांजरीला चालू केलं महाराजाकडे पाहू म्याव, आता काय खाऊ, पुन्हा खाली उंदरं संपले, पण माझं डोकं खाते. आता काय करा, म्हणजे खेळते काका सारखे प्रफुल्ल भाऊ सारखे लोक म्हणले, काय मला चिंता करू नका, आम्ही गिरगाय घेऊन देतो. ते म्हणले आलंच तिथं शनकाळ खूप दिवशी पहिलंच काय कमी होतं, ते सोडून ते इकडे आलो, पावरात झालं जिवारी म्हणून इकडे आलो. हे म्हणले तिची चिंता करू नका, अजिबात नाही, आमच्या जवळ मावशी आहे, तिला काही काम नाही, हे येत जाईल, शेण काढत जाईल, चारा टाकत जाईल, दूध काढत जाईल, तापवत जाईल, साई वेगळी काढून देत जाईल, मग येत जाईल. अशी गोडी लागली गाईची.
रोज सकाळी जाणं. मग बाबा आता त्या शेणाचा आश्रमापुढे सोडा आणि ते एका इटीवर श्री स्वामी समर्थ 2 रेषा 2 पाट्या आणि ठिपक्या ठिपक्याची रांगोळी गुन्हा गाय देऊन आश्रमाची साफसफाई. 8 दिवस कोणीच कोणाला नाही म्हणत. एक दिवस महाराज असे खोलीतून बाहेर आले आणि हळूच बोलले, मावशी एकटेच हाक आहे जीवनाचा सत्यानाश. हे वाक्य जीवनाचा सत्यानाश. हो आम्ही संन्यासी. हो घाल तुमच्या संन्यासाला लग्न नाही केलं का? अरे आप्पा आले. विठाला विठाला.